मी प्रवीण अशोकराव कोल्हे छावा मराठा संघटनेचा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि माझे सहकारी शिवाजीराव फकीरा दांडगे आणि सागर कांबळे आम्ही सावित्रीबाई फुले या शाळेत जे अंगणवाडी चालू आहे किंवा बालवाडी चालू आहे तर ती म्हणजे त्याला कोणती परवानगी नाहीये। तर त्याबाबत आम्ही दिवे साहेबांकडे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। त्या अनुषंगाने आम्ही आज दिनांक 9/4/2026 रोजी ते उपोषण करणार होतो। मात्र दिवे साहेबांनी त्या अंगणवाडीची चौकशी करून त्यावर समिती नेमून चौकशीसाठी समिती नेमून तर ते आम्हाला त्याच्या 8 दिवसात आहे ना आम्हाला त्याचा चौकशी अहवाल देणार आहे। त्यामुळे आम्ही आजचे उपोषण स्थगित करीत आहोत। परंतु ती शाळेवर जर कारवाई न केल्यास आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन चालू ठेवू। पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे। सावित्रीबाई प्राथमिक शाळा इथे 100% मान्यता असताना देखील 1ली ते 7वीच्या मुलांना ऍडमिशन दिले जात नाही आणि बालवाडीसाठी 300-400 मुलांचं ऍडमिशन करून प्रत्येक पालकाकडनं 15-15 हजार रुपये घेतले जातात आणि कोटी रुपयाचा व्यवसाय केला जातो तिथे। असं असताना 1ली ते 7वीच्या मुलांना ऍडमिशन दिले जात नाही। 100% ग्रँड आहे। मग याच्यावरती प्रशासनाने त्वरित काहीतरी कारवाई करावी आणि त्यांची जी मान्यता आहे रद्द करण्यात यावी। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जर 8 दिवसामध्ये मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हा परिषद अहिल्यानगर इथे या गट शिक्षणाधिकारी असेल किंवा यांनी जर कारवाई केली नसेल किंवा शाळा असेल यांच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करून उपोषण करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।